पाण्याच्या टीममधून 6 साप निघाले। शेतकऱ्यांची चांगलीच बंबेरी उडाली आहे। पलूस तालुक्यातील येळावी अमनापूर रोडवरील एका शेतात हा प्रकार घडलेला आहे। एका शेतकऱ्यानं लागण तुटल्यावर एका खोडवा ऊसाला पाणी सुरू केलं। टी सुरू करून दारे धरले आणि पुन्हा पाणी निघतं का पाहण्यास टीकडे वळले असता गढूळ पाण्याबरोबर टीमधून एका पाठोपाठ एक असे 6 साप निघालेत। हे तांबूस करड्या रंगाचे साप बघता शेतकऱ्यांची पुरती बांबेरी उडाली। मात्र काही क्षणातच हे सर्व साप मृत असल्याचं लक्षात आले। पलूस तालुक्यातील येळावी अमनापूर रोडवरील एका शेतात हा प्रकार घडलेला आहे। याबाबत वन्यजीव प्रेमी आदम सुतार यांना विचारलं असता दिवड जातीचे हे साप असून त्यांना स्थानिक भाषेत येरुळा असं म्हणतात असंही त्यांनी सांगितलं आहे। हा साप बिनविषारी असून 2.5 ते 3 फुटापर्यंत असतो। त्याचे पाण्यात आणि जमिनीवर वास्तव असतं। त्यांचा जन्म अंड्यातून होतो। मासे बेडूक हे त्यांचं अन्न आहे अशी माहिती सुतार यांनी दिली। गेल्या 4 दिवसात थंडीच्या लाटेनं तापमान 14 अंशाच्या खाली गेलं होतं। यामुळेच त्यांचा पाईपलाईन मृत्यूमध्ये झाल्याची शक्यता सुतार यांनी व्यक्त केली आहे। म्हणजेच आपण स्थानिक लेवलला त्याला मराठीमध्ये युरोळा हा सर्प पाण्यामध्ये वास्तव जास्त असतो, पाण्यामध्ये वास्तव्य करतो, तसा जमिनीवर सुद्धा त्याचं वास्तव्य असतं। हा सर्प सर्वसाधारण 2.5 ते 3 फूट लांबीपर्यंत वाढतो। यामध्ये ह्या सर्पाच्या जातीत नर मादी असते। मादी अंडी घालून त्यामधून त्याच्या पिलांचा जन्म होतो। अंडी घालण्यासाठी मादी जमिनीवरच येते आणि विशेष म्हणजे हा सर्वच सर्प थंड रक्ताचे असतात आणि आज जी घटना घडली त्यामध्ये हा सर्पांचा मृत्यू होण्याचं मूळ कारण गेल्या आठवड्यामध्ये थंडीचं प्रमाण जास्त होतं आणि त्यामुळं सर्प हा ऊर्जा स्वतः निर्मित करत नाही, त्याला बाहेरूनच ऊर्जा घ्यावी लागते। तर सर्पाला ऊर्जा घेण्यासाठी थंडीच्या दिवसात उन्हामध्ये सर्प उन्हामध्ये राहून त्यामध्ये शरीराची टेम्परेचर वाढवतो। विशेषतः पाण्यामध्ये आणि जास्त थंडीमुळे ह्या सर्पांचा मृत्यू झाला। ज्या टीमध्ये म्हणजे पाण्याच्या पाईपमध्ये ते सर्प अडकलेले असतील आणि अतिशय थंडीमुळे यांचा मृत्यू झाला।